जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जे अनुसूचित जाती यांचं जे उपवर्गीकरण आहे त्या उपवर्गीकरणाचा मुद्दा खूप तापलेला आहे आणि या मुद्द्यावरून 59 जातीमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे आणि हे उपवर्गीकरण करावं असं काही एका जातीचं म्हणणं आहे आणि 58 जातीचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण होऊ नये। यासाठी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मोर्चे, आंदोलन, वाद विवाद, आता तर हा वाद अतिशय टोकाला गेलेला आहे, ज्यामध्ये एकमेकांची डोके फोडायचं काम सुरू आहे। आपल्यासोबत डॉक्टर हुलगेश चलवादी आहेत, जे शिक्षण सम्राट आहेत आणि गेले अनेक वर्ष ते जातीचा अभ्यास करत आहेत, धर्माचा अभ्यास करत आहेत। त्यांच्याकडून मला अतिशय खूप चांगल्या नवीन माहिती, ज्या आपल्याकडे माहिती नव्हत्या त्या सुद्धा त्यांच्याशी चर्चा करताना मिळालेल्या आहेत। गेले अनेक वर्ष ते या उपवर्गीकरणाचा विरोध करत आहेत आणि त्यांचा विरोध का आहे, कशासाठी आहे आणि नेमकं या विरोध करण्यामागचं कारण काय आहे, त्यामागची भूमिका आहे, ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे। त्यामुळं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की जे उद्या मोर्चा आहे त्या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, पुण्यामध्ये मोर्चा आहे, कुठे आहे, कसं आहे आणि त्या मोर्चामध्ये ते आवाहन करणार आहेत की आपण मोर्चामध्ये सहभागी भैया जय भीम, स्वागत आहे तुमचं सम्यक क्रांती चॅनल। जय शिवराया, जय संविधान। काय सांगाल, हा जो उपवर्गीकरणाचा उद्या मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आणि तुम्ही जाती धर्माचे खूप चांगले अभ्यासक आहात आणि विरोध करतात गेले अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 2 वर्ष झाले तुम्ही या गोष्टीला विरोध करताय। विरोध का करताय आणि कशासाठी करताय आणि उद्याच्या मोर्चाचं काय नियोजन आहे? आज मी सर्वप्रथम निलेशजींना या ठिकाणी मी धन्यवाद म्हणेल की अतिशय आज महाराष्ट्रामध्ये एक पेटलेलं वातावरण म्हणा, या उपवर्गीकरणामुळे पेटलेले आहे महाराष्ट्र असं म्हणायला हरकत नाही। खऱ्या अर्थाने उद्या 27 जुलै रोजी आमचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय राज्यमंत्री नामदार आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या या 59 जातीच्या ऐक्यासाठी उद्या हा खऱ्या अर्थाने आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि हा मोर्चाचं आयोजन करण्याचं मागचं मूळ कारण असं आहे की या उपवर्गीकरणामुळे या 59 जातीमध्ये एक तिढा निर्माण झालेली आहे। हा तिढा निर्माण न होता ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानामध्ये जे SC म्हणजे शेड्यूल कास्ट, म्हणजे जे जातीच्या सूची जे बाबासाहेबांनी निर्माण केलं होता, जो SC असेल, ST असेल, या जातीच्या सूचीमध्ये येणारे 59 जे महाराष्ट्रामधले प्रमुख जे जाती आहेत, या जातीसाठी ऐक्यासाठी आम्ही हा आंदोलन उद्या करणार आहोत। खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी सांगायचं आहे, या SC या 59 जातीमध्ये जर उपवर्गीकरण झाला तर जातीमध्ये भेदभाव निर्माण होईल आणि या भेदभाव निर्माण झाल्यामुळं ज्या 59 जातीमध्ये जे ऐक्य आहे, लढवय्या वृत्ती आहे, हा कुठंतरी संपुष्टात येईल। यासाठी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उद्या या आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर म्हणजे कलेक्टर ऑफिस समोर उद्या प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या मोर्चाचा, या आंदोलनाचा त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। या आंदोलनामध्ये
59 जातीला एकत्रित राहण्यासाठी आम्ही लोक अपील करणार आहोत. आणि आपण सर्व ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांनी या महाराष्ट्रातील 59 जातीच्या जे सूची तयार करून, शेड्यूल तयार करून आपल्या लोकांना एकत्रित ठेवलेलं आहे, त्या ऐक्यासाठी आपण लोक या ठिकाणी आम्ही लोक करणार आहोत. मला सांगायचं आहे, जो 56 पूर्वीचा महार असेल आणि 56 नंतरचा बौद्ध असेल, आताचं जे मातंग समाज असेल, मांग समाज असेल आणि या सूचीमध्ये येणारी इतर जाती असेल, आपण ऐक्य करण्याची गरज आहे. आज वास्तविक पाहता आपण पाहत आहोत, देशामध्ये खऱ्या अर्थाने आरक्षण राहिलेलंच नाहीये. आणि आरक्षण न राहत असताना आपण एक दुसऱ्याच्या विरोधात लढणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की आपण जर लढलं पाहिजे 59 जातीने, तर आरक्षण रिस्टोर करण्यासाठी लढलं पाहिजे. आज जिथं आरक्षण नाही तिथं आपण एक दुसऱ्याच्या पाया वडून किंवा एक दुसऱ्यावर चिखल फेकून एक दुसऱ्याला शिव्यागाळ करून हा प्रश्न सुटणार नसून, आपण ऐक्य केलं तर येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न आपला सुटू शकतो. म्हणूनच आमच्या आठवले साहेबांनी म्हटलेले, आज आपण लढण्यामध्ये काय अर्थ नाहीये. आज आपण प्रथम देशाची जनगणना करून घेतलं पाहिजे आणि कुठल्या जातीची किती संख्या आहे हे पहिले ठरलं पाहिजे आणि त्यानंतर या विषयावर बोलण्याचा कुठंतरी योग्य राहील असं आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आणि त्याबरोबरीने मी सांगू इच्छितो, मान्यवर साहेबांनी पण त्या काळात म्हटले होते की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. हा तत्व हा प्रत्येकाने आपण स्वीकारला पाहिजे. आणि आज मी तमाम पुण्यातील माझ्या सर्व जिल्ह्यातील सर्व बांधवांना 59 जातीच्या लोकांना उद्याच्या या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्याला उपवर्गीकरण नको, आपल्याला ऐक्याची गरज आहे, हा माझी भूमिका आहे. आपण सर्वजण या, मी पण या आंदोलनाला येत आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.